कि प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान इसमें भक्तों के भगवान है। प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान इसमें भक्तों के भगवान है। प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान इसमें भक्तों के भगवान है। प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान इसमें भक्तों के भगवान। आओ इसे जगाएंगे, भारत को बदलाएंगे। 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 हे बालवीरों उठो, तुम तो ऋषियों की संतान है। भारतीय जनता ही ऋषींची संतान आहे बरं का. देवादिकांचं पीठ आहे आपला भारत देश. आपण मेंढरासारखे पाश्चिमात्य देशाचे अनुकरण आपल्या हांड्या पायऱ्यात आणत चाललो आणि भारतीय संस्कृती आता लोपत चालली. बालवीरो उठो, तुम तो ऋषियों की संतान है। प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान इसमें भक्तों के भगवान है। प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान इसमें भक्तों के भगवान है। आणि ह्या हनुमंतरायाच्या छत्रछायेखाली आपण हनुमंतरायाला मानतो, रामचंद्र प्रभूला मानतो, भगवान गोपाल कृष्णाला मानतो. त्यांचं मानणं बरोबर आहे. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम एकनाथ नामदेव एवढे मोठे थोर संत झाले, त्यांना आपण मानतो, पण त्यांची मानायला कोणी तयार नाही. माझा आरोप आहे, त्यांना मानणारे सर्वच लोक आहेत. राम नाम सबको ही कहे, ठक ठाकुर और छोर, पर जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वो नाम कछु है वो। त्यांनी जे सांगितलं त्यांची मानायला कोण इथे. एकदाचा प्रसंग सांगतात महाराज. सीते मातेनं आंघोळ वगैरे केली. एवढ्या मोठ्या अयोध्येच्या सिंहासनावर बसलेली आदिशक्ती होती ती. आंघोळ वगैरे केली. आता राजवाड्यामध्ये मोठे करंडे राहत होते, लाकडी आधी. शेंदूर कुकू गुलाल बुक्का तिथं ठेवायचे पूजेचं साहित्य. आरसा घेतला, अंगणामध्ये बसली आहे आणि सीता माता आपलं डोकं विचारते. हनुमंतराय बसले होते बाजूला. सदैव रामचंद्र प्रभूकडे आणि सीता मातेकडे अखंड दृष्टीनं ते भावभक्तीनं लक्ष ठेवलं. सीता मातेने आंघोळ केली, तेल लावलं, भांग विचारलं आणि शेंदूर घेतला आणि असं डोक्यावर भरायला लागले. हा वाढणार जातीचा माणूस पटपट गेला जवळ. माते, आंघोळ केलीस, एवढं सुंदर अंग धुतलीस, डोकं विचारस, डोक्यावर तू भांग भरतेस, एवढ्या सुंदर तुझ्या पवित्र सौंदर्याला पुन्हा हे रंगानं का रंगवतेस. सीता माता म्हणते, हनुमंता तुला नाही करणार आहे. नाही करणार म्हणूनच विचारायला आलो ना तुला. सांग ना काय. अरे हे सौभाग्याचं लेणं आहे, स्त्री जातीच्या सौभाग्याचं लेणं आहे. सौभाग्याचं लेणं म्हणजे अरे माझ्या पती परमेश्वर रामचंद्र प्रभूच्या सौभाग्याचा अलंकार आहे. मी आपल्या भांगावर भरते आहे. रामचंद्र प्रभूच्या सौभाग्याचा अलंकार आहे. धरला तिच्या समोरचा करंडा, मग माझ्या रामचंद्र प्रभूचा हा अलंकार आहे ना. आणि तेवढाही शेंदुराचा करंडा उचलला. जय श्रीराम. राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम।
रामचंद्र प्रभूच्या सौभाग्याचं लेणं आहे ना, मग टिकली तर टिकली, नाही तर हुकली नाही. जय श्रीराम. श्रीराम भक्ती भक्ती करुण्या रामरूप झाला. अरे वाढविला व्याप महाराज, गावोगावी ज्याची प्रतिमा पूजते. काय पुण्य मूर्ती हनुमंत, राम तिथे दास ऐशी केली कला. अरे भक्तीचा दाखला दावण्या, तुकड्या दास म्हणे असुरावधिले, चिते भेटविले रामा प्रते. या हनुमंतरायांचं चरित्र आपण पाहायला गेलो तर एक चिरंजीव आहेत ना, बाकीचे गेले अवतारकारे संपवून, पण हनुमंतराय हे चिरंजीव 28 युग यांचं अस्तित्व गावोगावी जलीस्थली पाष्ट्यानी बनवून. ही रामचंद्रातली कथा झाली रामयुगात. जेव्हा भगवान गोपाल कृष्ण द्वापार युगामध्ये आले अवतार घेऊन, तेव्हा भगवान कृष्णाजवळ शस्त्र अस्त्र सर्वच होते, पण सर्व वाहनामध्ये भगवान कृष्णाचा पराक्रमी वाहन एक गरुड होता. आणि शस्त्रामध्ये एक सुदर्शन. भगवान कृष्णाने एक सुदर्शन सोडला की जगाला एका क्षणात नष्ट करायला काही वेळ नव्हता. गरुडाने एक झेप मारली का मृत्यू लोकातून स्वर्ग लोकात जायला काही वेळ लागत नव्हता. पण कालांतरानं या गरुडालाही थोडा गर्व झाला, सुदर्शनालाही गर्व झाला. भगवान कृष्णाने मनामध्ये विचार केला, माझ्या सान्निध्यामध्ये राहून माझ्या भक्तांना माझ्या सेवकांना जर गर्व होत असेल तर गर्वाचे घर खाली झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्या सेवेत राहून माझी एवढी सेवा भक्ती करून जर वाया जात असतील तर या कुठंतरी नाहीसा केला पाहिजे. हे प्रभूच्या मनात आलं. आता बोलता येत नाही ना, आपला एखादा सेवक आहे त्याचं दुर्गुण आपल्याला दिसते, पण आपण डायरेक्ट बोलला तर तो दुर्गुणी माणूस संगतही सोडून देते. असं न बोलवता तुका म्हणे नेनो युक्तीची, याला कुठेतरी युक्तीनं मार्गदर्शन केलं पाहिजे. हे प्रभूंनी मनामध्ये आणलं. त्या सुदर्शनाचा आणि गरुडाचा गर्व नाहीसा करून यांचा उद्धार केला. भगवान कृष्णाने आपली माव तयार केली. अष्टनायिका होत्या, रोज न रोज हसायचे, बोलायचे, खेळायचे. हसणंच बंद केला. जेवायचा काम पडला तर खायला तयार नाही. रुक्मिणी विचार करते, देवा तुम्ही आजकाल खूप नाराज दिसता, काही चिंता आहे का? नाही म्हणे, चिंता काहीच नाही. मग तुम्ही असे नाराज का? जेवताना हसत नाही, बोलताना हसत नाही, तुम्ही सदा सुख हसतमुख राहणारे माणसं. नाही तसं काही नाही म्हणे. रुक्मिणीनं सत्यभामेला सांगितलं, म्हणे सत्यभामा तुझी तरी ऐकतील तर पहा बरं जरासा, हे आजकाल हसून नाही राहिले. द्वारकेमध्ये एवढा वैभव सुरू आहे पण सदैव यांच्या चेहऱ्यावर नाराजी असते, विचार करत असतात. सत्यभामा गेली म्हणे, देवा काय झालं तुम्हाला सांगा बरं, कोणती अडचण आहे? तुम्ही हसत नाही, बोलत नाही, काय बिघडलं? काही नाही, सर्व ठीक आहे म्हणे, पण मला माझ्या भक्ताची आठवण झाली. कितीतरी वर्ष झाले त्रेतायुगापासून त्याचं मला दर्शनच घडलं नाही. त्रेतायुगापासून त्याचं दर्शन झालं नाही आणि त्या एका भक्तासाठी तुम्ही एवढे चिंतातूर करता. तो माझा भक्तच तसा आहे. जगाच्या पाठीवर किती भक्त झाले पण तसा भक्त आजपर्यंत झाला नाही. म्हणे कोण आहे तो भक्त सांगा. सत्यभामे, तो भक्त मोठा कठोर आहे, तो कोणाची ऐकत नाही. तो फक्त एका रामचंद्र प्रभूलाच मानतो. पतिव्रता नेणे अनिकाची स्तुती, अरे सर्व भावे पती ज्ञानी म्हणे. तैसे माझे मन एकविध झाले. गायती कोकिळा वसंत, तुका
म्हणे बाळ माते पूजे नाचे बोलानिकाचे आईच्या समोर लहान बालक आहे तिचा. बालक समोर खेळतोय. महाराज कितीतरी कथा सांगतात, रंगवून सांगतात, हसून सांगतात, रडून सांगतात, पण त्या माऊलीचा लक्ष महाराजांच्या बोलण्याकडे नाहीये, आपल्या बालकाकडे. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे बोल अनेकाचे नाव. घरात काम करत असेल, धंदा करत असेल, स्वयंपाक करत असेल, पण पाळण्यामध्ये बाळ झोपला असता तरी आईच्या लक्ष फार हिंडते आकाशी, परी तिचे चित्त पास पास. एकदा सूर्य मध्यांचने आला, सूर्याचा विकास झाला, चंद्र आकाशामध्ये आहे, चंद्राच्या कळा, पौर्णिमा अमावस्या होते, पण सूर्याच्या प्रभावासमोर चंद्राच्या कळा दिसतच नाही. तसं हनुमंत राहिलाय का रामचंद्र प्रभू शिवाय जगाच्या पाठीवर दुसरा कोणीच स्वामी दिसला. मग मी तर आता कृष्ण अवतारात आहे ना, त्याला कृष्ण म्हणला तर तो येणारच. मग काय करू? सत्यभामा ते सांगा ना, मी बोलवण्याचा प्रयत्न करते ना, आहे ना माझ्याकडे गरुड आहे ना, एवढा मोठा वाण आहे, आत्ता पाठवते गरुडाला आणि तो कुठं आहे तिथून त्याला आणते. वाह, राहते कदली बनामध्ये आणि रात्रंदिवस राम 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 अष्टप्रहर में सोबत. मग सांगा म्हणे काय उपाय करावा लागेल. आणि एक काम करू, रुक्मिणी तू सीतेचं रूप धारण कर, मी कृष्णाचं रूप रामाचं रूप धारण कर, आणि गरुडाला पाठवा. गरुडाला सांगा की द्वारकेमध्ये राम सीता आलेले आहे, तुम्ही राम सीतेचं नाव घेतल्या तर तो नक्की आल्याशिवाय राहणार नाही, पण तुम्ही कृष्ण रुक्मिणी म्हणल्या तर तो अजिबातच येणार नाही. ठीक आहे. सत्यभामा ते गरुडा, अरे प्रभू खूप चिंतित झाले, चिंताग्रस्त झालेले आहेत त्या हनुमंतरायाच्या भेटीसाठी. तो गंधमादन पर्वतावर कदलीबनात राहते, तू जाऊन त्याला आणू शकतेस ना? गरुड म्हणतो, वाह, मी कोण हनुमान आहे, किती पराक्रमी आहे, किती राम भक्त आहे, मी कृष्णाचा सेवक आहे ना. कशा नाही येत, मी आत्ता जातो एका उडीमध्ये आणि त्याला आणून तुमच्या चरणावर टाकतो. प्रभू म्हणतात, भगवान गरुडा, त्याला नाही ओळखला असतो हनुमंतरायाला, अजूनही तुझ्या अंगात गर्व सरसरतो, पण सावधान. प्रभू म्हणतात, जा गरुडा, आपण त्याला एक सांग की द्वारकेमध्ये भगवान राम कृष्ण रामचंद्र प्रभू आणि सीता माता आलेली आहे आणि तुला त्यांनी बोलावलं तरच तो येईल. ठीक आहे. गरुडानं मारली द्वारकेमधून झेप, तर गंधमादन पर्वतावर वेगाने, इतक्या वेगानं आला, थापा टाकीत टाकीत कदली मला म्हणे हनुमंतराय बसले. त्या कदली बनातून या गरुडाला आवाज यायला लागला, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. गरुडाला वाटलं हाच हनुमंत असेल. गरुड गेला त्या हनुमंतराय. हनुमंतराय म्हणे, तू कोण आहेस? मी रामचंद्र प्रभूचा दूत आहे. रामचंद्र प्रभू द्वारकेमध्ये सीता मातेला घेऊन सिंहासनावर बसले.
माझे रामचंद्र प्रभू द्वारकेमध्ये आले आणि तू त्यांचा भक्त आहेस? अरे माझ्याशिवाय तर रामचंद्र प्रभूचा भक्त कोणी झालाच नाही, तू त्यांचा भक्त आहेस म्हणे. हो. आणि रामचंद्र प्रभूंनी तुम्हाला आता द्वारकेमध्ये भेटीसाठी बोलावले, ते तुझ्या भेटीसाठी खूप आतुर झाले. रामचंद्र प्रभूचा नाव घेता बरोबर जय श्रीराम नाम घेता. नाम घेता मुखी राघवा, नाम घेता मुखी राघवा, दास रामाचा हनुमंतनाचे, नाचे दास रामाचा हनुमंतनाचे. नाम घेता मुखी राघवा, नाम घेता मुखी राघवा, दास रामाचा हनुमंतनाचे, दास रामाचा हनुमंतनाचे. अंजनी उदरी जन्मला, भक्षण्या रवी धावला. अंजनी उदरी जन्मला, भक्षण्या रवी धावला. धावने वायू परित्याचे हो, धावने वायू परित्याचे हो, दास रामाचा हनुमंतनाचे. जय श्रीराम नाचे जय दास श्रीराम. रामाचा हनुमंतनाचे. नाम घेता मुखी राघवा, नाम घेता मुखी राघवा, दास रामाचा हनुमंतनाचे. नाचे दास रामाचा हनुमंतनाचे, नाचे दास रामाचा हनुमंतनाचे. जमवुनी वानरे सारी, जमवुनी वानरे सारी, बांधिला सेतू सागरी, बांधिला सेतू सागरी. बळ महान बाहुबलीचे हो, बळ महान बाहुबलीचे हो, दास रामाचा हनुमंतनाचे. नाचे दास रामाचा हनुमंतनाचे. नाम घेता मुखी राघवा, नाम घेता मुखी राघवा, दास रामाचा हनुमंतनाचे. नाचे दास रामाचा हनुमंतनाचे, नाचे दास रामाचा हनुमंतनाचे. रूप मेरू परी घेऊनी, नवमाहेची मोलंगुनी. रूप मेरू परी घेऊनी, नवमाहेची मोलंगुनी. करुणिया दहन लंकेचे हो, करुणिया दहन लंकेचे हो, दास रामाचा हनुमंतनाचे. नाचे दास रामाचा हनुमंतनाचे. नाम घेता मुखी राघवा, नाम घेता मुखी राघवा, दास रामाचा हनुमंतनाचे. नाचे दास रामाचा हनुमंतनाचे, नाचे दास रामाचा हनुमंतनाचे. नितर मे राम जपत पी, जहला अमर तो कपी. नितर मे राम जपत पी, जहला अमर तो कपी. गुणगाता हो, गुणगाता यदु सेवकाचे हो, दास रामाचा हनुमंतनाचे. नाचे दास रामाचा हनुमंतनाचे. नाम घेता मुखी राघवा, नाम घेता मुखी राघवा, दास
म्हणते अरे बाबा रामाने मला पाठवलं, माझ्या पाठीवर बस, मी तुला नेतो. अरे तू का माझ्या बरोबर उडान मारशील? मी चाललो. रामाचं नाव घेतो. हनुमंतराय वेगामध्ये आले आणि जो उडी मारली गंधमादन पर्वतावरून. गरुड म्हणते अरे बाबा थांब, अरे बाबा थांब, अरे बाबा थांब. येतो. तू म्हणे येत बस. हनुमंतराय द्वारकेमध्ये येऊन पोहोचले. तर सुदर्शन मात्र द्वारामध्ये उभा होता. सुदर्शन म्हणतो ए थांब, माझ्या देवाकडे जाण्यासाठी आदेश घेतल्याशिवाय नाही. आधी मी विचारतो आणि मग त्याने म्हणलं की आतमध्ये येऊ दे तर तू जाऊ देतो, नाही तर थांब इथं. आणि तू आणि माझ्या देवाला मी जाणार नाही, अडवणारा तू. धरलं त्याला एकदम सुदर्शनाला आणि बगलेमध्ये दाबलं. हनुमंतराय गेले. भगवान गोपाल कृष्ण रुक्मिणीला घेऊन राम आणि सीतेच्या रूपामध्ये शासनावर बसले. हनुमंतराय गेले आणि पायावर डोकं ठेवलं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. इतक्या वेळामध्ये गरुड थापा टाकीत 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 प्रभू म्हणतात गरुडा तू हनुमंताला आणायला गेला होतास ना, हनुमंत आधी आले, तू मागच राहिलास. प्रभू मला वाटत होते या जगामध्ये माझ्यासारखा पराक्रमी शूरवीर कोणीच नाही, पण माझ्यापेक्षा हा हनुमंत राहतो. अरे बाप रे, काय याचा वेग. म्हणजे समजलं ना तुला, तुझ्यापेक्षा कोणीतरी जगामध्ये आहे म्हणून समजलं. म्हणे माझा गर्वच नष्ट झाला. हनुमंता रायाची उड्याण पाहता बरोबर माझा सर्व क्षीण भागच गेला. गरुड नम्र होऊन गेला, त्याचा गर्व अभिमान ताठाच निघून गेला. प्रभू म्हणतात जमलं, याचा तर लाईन झाली क्लिअर. पण त्या सुदर्शनाला बगलेमध्ये दाबलं होतं हनुमंतरायाने. प्रभू म्हणतात हनुमंतराय हा बगलेमध्ये कोण आहे तुझ्या? हा तुमच्या द्वारामध्ये सुदर्शन होता ना, हा मोठा बलाढ्या मारत होता, हा माझ्यासारखा सूर नाही, पराक्रमी नाही. चल बे. प्रभूने युक्तीनं ज्यांना ज्यांना गर्व होते त्यांना कसं खाली पाडलेलं आहे हे प्रत्येक साधू संतांच्या वाङ्मयातून आपल्याला ऐकायला मिळते. पण माणसामध्ये कधी कधी थोडीशी विद्या आली, एक दोन उभी रेषा आडवी रेषा समजायला लागली. एक ब्राह्मण एका गावामध्ये कथा केली त्यांनी, आणि या गावून, हा कोणता गाव आहे ते? हा बेलोरी. बेलोरी 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 बेलोरी. आणि इथून त्याला पाटण सावंगीला जायचा होता. मध्ये नदी होती, नदी भरली होती. नावाडी होता तिथं, या नवीन तीरावून त्या तीरावर नेणारा. ब्राह्मण भावाने आपली पोथी वगैरे घेतली, नावेमध्ये बसला. ब्राह्मण भावाला गर्व होता, मी हनुमंताचा भक्त आहे, सत्यनारायण कथा करतो, मी ज्ञानी आहो. हा नावाडी म्हणजे काय, कोडी भाई कोडी लेकाला काय शिक्षण नाही, काय नाही, अंगठे बहादूर आहे, याला काय कळते. हा ब्राह्मण बुवा म्हणतो त्या नावाड्याला. डोंग्यावर बसला, डोंगा सुरू झाला, नदी पार करून राहिला. हा हळूच म्हणतो ब्राह्मण बुवा, ए नावाडी बुवा, ए कोडी बुवा. म्हणे का तुला व्याकरण येते का? म्हणजे कायची व्याकरण? तुला व्याकरण नाही येत? म्हणे नाही बा, आम्ही शाळेत गेलोच नाही, मला कायचा व्याकरण ना फ्याकरण. तुला कर्ता कर्म क्रियापद नाही समजत? म्हणे नाही. हट, बेकार आहे म्हणे तुझा जन्म. जाऊ दे ना, माझा बेकार जन्म असेल नाही काय असेल, मला काय ब्राह्मण बनवून कथा बनवायची आहे का? अरे लोकांना इकडेच्या तिकडे नेऊन दोन पैसे कमवून आपले लेकरा बारा पोषण माझा धंदा आहे, मला काय करायचं आहे त्या व्याकरणाला फ्याकरणाशी. आणखी डोंगा थोडासा दूर गेला. म्हणजे तुला भविष्य जाणता येते का? नाही बा, मला मी तुला सांगतो ना ब्राह्मण बुवा, तू चुपचाप बस, माझ्या वाटे जाऊ नको, मी ढीवर माणूस, मला तुझा व्याकरण नाही समजेन, तुझा भविष्य नाही समजे. लोकांना रोज इकडून तिकडे नेणे, दोन पैसे कमवून आपले लेकर बारे पोषणे हा माझा धंदा आहे.
म्हणे तुला भविष्य नाही समजत नाही. म्हणे नाही, बेकार आहे म्हणे तुझा जन्म. का जन्माला येऊन शिकला जीवनामध्ये तू? राहिला ढिवरचा ढिवरच. म्हणे राहू दे ना, मी ढिवरच कामाचा, तुझ्यासारखा बामण बनून मला का करायचं. आणखीन डोंगासमोर गेला. ह्या ब्राह्मण बुवाचा अर्धा जान आधा हकीम खत्रे जान, याच्या गुदगुद्या, याच्या ज्ञानाचा अभिमान याचा कमीच नव्हता होत. त्या कोडी बुवाला म्हणते, ए कोडी बुवा, म्हणे तुला हस्तरेषा पाहता येतात का? का यार, नदी पारही करायची वेळ आली तरी तू माझ्या मग घिनघिन घिनघिन लावून दिला. तुला व्याकरण येते का? तुला भविष्य येते का? तुला मला त्या हस्तरेषेन तुझ्या व्याकरणाशी काय देणा घेणा नसे. मी आपल्या प्रपंचाशी डोंगा नावणं, हैल तिरावून पहिल तिरावून लोकांना पोहोचवणं, 2 पैसे कमवणं माझा धंदा आहे. गेला म्हणजे तुझा जन्म बेकार आहे. तुझा जन्म, तू जिथं असूनही मेल्यासारखा आहेस. जीवन म्हणतो ठीक आहे, मेल्यासारखा होतो, मरू दे, तू जिवंत राह ना बापा. इतक्या वेळामध्ये वादळ सुरू झाला. झिमुर झिमुर बरसे पाणी, झिमुर झिमुर बरसे पानी. झिमिर झिमिर बरसे पानी. झिमिर झिमिर बरसे पानी. करिया बादल कारी घटाए, करिया बादल कारी घटाए, पुरवैया चले स्वामी. अरे झिमिर झिमिर हो झिमिर झिमिर बरसे पानी. झिमिर झिमिर बरसे पानी. आता पाणी जोरानं चालू झाला. नदीला भरपूर दोन्ही थड्या पूर आला आणि वादळ सुरू झाला. डोंगा गडमळायला लागला. हा, त्या डोंगऱ्याला कोड्याला डोंगा आवरणं सावरणं मुश्किल झालं जरा. तेव्हा तो कोडी म्हणते, ब्राह्मण बुवा, मला व्याकरण येत नाही, मला हस्तरेषा येत नाही, मला भविष्य येत नाही, मी जिवंत अनुसरण मेल्यासारखाच आहो. पण आता हे नदी भरून चालली, डोंगा डगमग करते आहे, तुला पोहता येते का? तर म्हणे नाही. तर तू तर माझ्यापेक्षा मेल्यातून मुर्दा आहेस आता. डोंगा गलंडला. ब्राह्मण खाली पडला. अरे अरे डोंकऱ्या, मला वाचव, डोंकऱ्या वाचव. बाप्पा, तू आतापर्यंत मला मेला मुर्दा समजत होतास ना, मग आता तू पोहे ना नदी. तेव्हा त्या ब्राह्मणाला वाटलं, आता हकीम खत्रे जान, आपल्याला 1-2 गोष्टी समजल्या का आपण स्वतःला खूप विद्वान समजतो. अरे नाही बाबा, धर्मशास्त्राच्या गोटी अंत पार नाही लेखा. नवल केवडे केवढे नकडे कानो माझे कोडे. नकडे कानो माझे कोडे. नकडे कानो